आमच्या पुढाऱ्यांना सगळे शिव्या देतात असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। दुष्काळ पडला तरी शिव्या नाही पडला तरीही अपशब्द वापरले जातात। ज्याला अपशब्द ऐकता येतात त्याने आमदार व्हावं, नाहीतर आमदार होऊ नये असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। हे असे झालोय, ठीक आहे। आमच्या जातीला सगळे लोक शिव्या देतात। दुष्काळ पडला तरी शिव्या, नाही पडला तरी शिव्या, मग धंदा आहे। माहिती आहे, ज्याला शिव्या ऐकता येते त्याने आमदार व्हावं, नाही तर होऊ नये असा माझा प्रश्न आहे। त्यामुळे हा आमचा विषय आहे आणि कधी या गोष्टीचा विचार करत नाही। आम्ही पण संघर्षात्मक आलो, आम्ही संघर्षात्मक आलो, पण ठीक आहे, आता आम्हाला बदनामच करून टाकलं लोक आहे। आम्ही त्या बदनामीला विचार करत नाही। आमच्या मनात हीच इच्छा आहे की आम्ही लोकांच्या सेवेकरता काम करतो आहे आणि त्याच्याकरता प्रताप कॉलेजच्या या प्रांगणामध्ये ज्या शेठ लोकांनी एवढा आपल्याला वैभव उभं केलाय, त्याच्यातून कोणीतरी कलेक्टर व्हावा, कोणी फौजदार व्हावा, कोणी डॉक्टर व्हावा, कोणी वकील व्हावा, याची तर फॅक्टरी मागच्या काळापासून सुरू आहे, पण पुढे ती चालू राहावी अशी अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।